डीमार्टमधली भांडी खूप सुंदर असतात. आपण जरा एक्सप्लोर करूया. ही कढई आहे फुल्ली स्टेनलेस स्टीलची. 749 काहीतरी किंमत आहे त्याची. 719 सॉरी. तर हे आहे चहाचं भांडं. याची किंमत आहे 209. पातळ आहे पण हे एकदम चांगलं नाही आहे तसं. तर आणि हा पण अख्खा सेट आहे. म्हणजे ह्याच्यातमध्ये 4 भांडी आहेत. छोटी 549चा हा सेट आहे सगळं. छोटी 4 बगुणी म्हणतो ना आपण, तसं आहे. तर ही कढई मात्र मी घरी नेली आहे, मी वापरते. याची किंमत दिसत नाही, 499 आहे. आणि ही खूप मस्त आहे. बिना कानाच्या कढया खूप चांगल्या वापरायला पडतात, घाण साचत नाही. हा 749. हे पण माझ्याकडे आहे, हे पण अतिउत्तम आहे. पूर्ण स्टेनलेस स्टीलचं आहे ते. मस्त आहे प्रोडक्ट हे, खूप छान आहे. आमटीला वगैरे दूध तापवायला पण मस्त आहे. ही कढई खूप मोठी आहे, किती इंचाची आहे, 26 सेंटीमीटरची आहे. आणि याची पण किंमत तशी रिजनेबल आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये नाही मिळत एवढी भांडी दुकानात तुम्ही बघितलात तर. ही कढई सेम कढई, फक्त याला कान आहे. 349ची आहे. पूर्ण स्टेनलेस स्टीलची. 379ची सॉरी. मला काही किमती पटकन दिसत नाही आहेत कारण व्हिडिओ पटापट केला मी. तर ही पण छान 22 सेंटीमीटरची कढई आहे. ही पण माझ्या घरी आहे. ही पण कमाल कढई आहे. 649 काहीतरी किंमत आहे त्याची. तर किमती अशाच आहेत, म्हणजे रेंज अशीच आहे. ह्याची आहे 139. चाळणी आहे. आणि बरेचसे प्रॉडक्ट होते. 799ला हा टोप आहे. अतिशय जड आहे आणि पूर्ण स्टेनलेस स्टीलचा ट्रायप्लायचा टोप आहे. ही कढई मात्र पूर्णपणे ॲल्युमिनियमची आहे. पण ही छान होती कढई. एक नंबर कढई होती, मस्त. पण नाही उपयोग ॲल्युमिनियमचा काही घेऊन. मोठी आहे आणि कढई भरपूर, 1-2 किलोची भाजी होईल. तर हा पण टोपसारखं आहे, ट्रायप्लाय आहे. त्याची किंमत माझ्या लक्षात नाही. हे आहेत सगळे कुकर वगैरे. कुकरवर त्याची किंमत लिहिलेली आहे. तुम्हाला जरा झूम करून व्हिडिओ बघायला लागेल कारण पटापट व्हिडिओ मी घेतले. तर हे सगळे याच्यावर जे MRP आहे तीच त्याची प्राईस आहे. तर हा प्रेस्टीजचा कुकर होता, किती रुपयाला होता हा, 1979. जो 2800चा होता, जो हा आहे 1099चा. पिजनचाच आहे. माझ्या मते ब्रँडेड कंपन्यांचेच कुकर तुम्ही घ्यावेत. नंदी कंपनीचा आहे. हा पण छान छोटासा कुकर होता. हा पण एक मस्त तिथे कुकर होता. 1399चा आहे हा नंदी कंपनीचा कुकर. हा पण बराच छोटा कुकर आहे. म्हणजे डाळ वगैरे कडधान्य शिजवायला हे छोटे कुकर एकदम मस्त पडतात. आपल्याला कधी म्हणजे इन्व्हेस्टमेंट चांगली आहे एकदम मोठे कुकर घेण्यापेक्षा. एका माणसाचा भात लावायचा असेल तर त्यासाठी हे एकदम मस्त आहेत. तर यांच्या किमती याच्यावर लिहिलेल्या, पण आता मला झूम करूनही ते दिसत नाही आहे. 1119 रुपये किंमत आहे. तव्यांच्या किमती मात्र आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत. हे छान नॉनस्टिक पॅन आहेत सगळे, तवे आहेत सगळे, डोसा वगैरे तवा. हा निधी कंपनीचा आहे. हे सगळे छान होते तवे आणि जाड होते एकदम, म्हणजे वापरायला चांगले आहेत. मात्र चपातीचे जे तवे होते ते मला तेवढे आवडले नाही. हे सगळे तवे जाड होते आणि रिझनेबल रेटमध्ये आहेत. आणि ह्याला 4-5 वर्ष काहीच होत नाही, म्हणजे तेल नाही लावलं तर हे ॲक्च्युली चांगले राहतात. तर यांच्या किमती तुम्हाला दिसतच असतील. तर हा 599चा तवा आहे. पूर्ण पांढरा आहे, छान तवा आहे. हा डोसा तवा, हा पण मस्त आहे. पण हा जे चपातीचे तवे दिसत आहेत ना, हे चपातीचे तवे थोडेसे मला पातळ वाटले. त्यामुळे हा 599चा तवा आहे. हा पण छान होता. 229चा आहे तवा. हा चपातीचा तवा आहे पूर्णपणे, पण पातळ आहे. 599ला हा पण चांगला तवा आहे. पण किमतीच्या मनाने मला जरा पातळच वाटले ते. हा टोप आहे, मस्त आहे. एक नंबर टोप आहे, जड आहे भरपूर. ही सेरापॅन आहे. हा 599ला. हा पण टोप होता, एक 465, सेमच आहे वाटतं तो टोप. आणि हा पॅन, हा एकदम फालतू होता, हलका. घ्यायला जाऊ नका अजिबात असलं काही हलकं फुलकं. हा आहे 579ची. ही थोडी मोठी कढई आहे, मग अशी बघितली त्याच्यापेक्षा. ही 799ची आहे. ही त्याच्यापेक्षा मोठी आहे. आणि हे असे केटर होते आणि केटर खूप रिजनेबल रेटला होते तिथे. म्हणजे हा चांगल्या कंपनीचा बजाजचा आहे. हा बोरोसिलचा केटर आहे 699ला. हा प्रेस्टीजचा केटल 699ला आहे. खूप स्वस्त वाटले मला. मी काय केटर कधी घेतला नाही, पण ह्या किमतीच्या मनाने, म्हणजे ब्रँडच्या मनाने खूप स्वस्त. पिजनचं 499ला आहे, पण थोडा छोटा आहे तो. हा सगळ्यात मोठा होता लाईफ लॉंगचा 399ला. अशा वस्तू या ब्रँडेडच घ्याव्यात, चांगल्या असतात. अगारोचा हा
इलेक्ट्रिक कटर आहे. खूप मस्त आहे हा, एकदम स्टर्डी होता छान. हा पण झूम चॉपर म्हणून होता. ह्याला एक केबल असते बरोबर. हे असे डबे म्हणजे डब्यात काय आहे ते कळण्यासाठी त्याला असं एक हे होतं काच टाईप. छान वाटले मला हे डबे. किती रुपये किंमत ते मात्र मी बघू शकले नाही, म्हणजे मी विसरले. हे आहे ग्रेटर. ह्या वाट्या ह्या खूप भंगार आहेत वाट्या, म्हणजे याला काहीच अर्थ नाही. एकदम पातळ आणि खूप घाणेरड्या आहेत. ही 79ला आहे. ते डबे मात्र मला आवडले, पण त्याच्यात चमचा घालायला प्रॉब्लेम होईल. किती खोल आहे तो डबा. ह्या वाट्या आहेत. तर हे पेले आहेत 49ला. ते हे पण आहेत पेले. किंमत मलाच दिसेना आता. तिथे मला दिसत होतं त्यामुळे मी ते बोलले नाही तोंडाने. बोलले असतं मला कळलं असतं. हे कप आहेत 55ला. चहाचे स्टीलचे कप आहेत. छान येतात हे पण कप, पण थोडे छोटे आहेत. जे कमी चहा घेतात त्यांना परफेक्ट आहे हे. हे आहे कलबत्ता. कलबत्ता आहे 279ला. मस्त आहे कलबत्ता, एकदम छान. जड आहे भरपूर. ह्या होत्या गाळण्या छोटी मोठी, पण त्या होत्या 3 पीस सेट होता 299ला. मला एकच मोठी हवी होती गाळणी. तर ही भाकरी वगैरे भाजायला, पापड वगैरे भाजायला. तर हा झारा होता 149ला. तर हे चमचे आहेत. वाट्या परत एकदा, प्लेट्स छोट्या, पोहे उपीट खायला असं. ह्या छोट्या प्लेट्स पण ह्या इतक्या म्हणजे क्वालिटी वाईज चांगल्या नाहीत. 45 रुपयाला वगैरे होत्या. सुऱ्या होत्या 119ला. चाकू पण हे नाही, म्हणजे हे मी वापरून बघितलं. याला काहीच अर्थ नसतो. त्याची धार जाते निघून. एक तर त्याला धारच नसते आणि नाही मजा नाही म्हणजे त्याच्यामध्ये. मी बऱ्याच वापरल्या डीमार्टमधल्या, पण मला काही फारशा आवडल्या नाही. हे चमचे पळ्या अशा होते 119ला वगैरे अशा. 99ला पळी आहे. तर ही 129ला पळी आहे. नाही सॉरी, त्याचं हेच आहे, बंच आहे. 3 एकत्र आहेत. हे प्लास्टिकचे डबे. हे मात्र माझ्या घरी आहेत आणि हे खूप छान येतात. हे मी नाही वापरले, पण हे पण चांगले होते. प्राईस मी त्याची 99च होती वाटतं. 99ला 3 काय असं काहीतरी. हा 139ला 1 आहे, पण याचं झाकण खूप छान आहे. हा एकदम पॅक बसतं. खूप सुंदर झाकण आहे ह्याचं. हे डबे मला आवडले. हे आता अर्धा किलोचे पण आहेत इथे. अर्धा किलोचे आहेत 99 रुपयाला. हे डबे छान आहेत, एकदम घट्ट आहेत. स्टर्डी झाकणं आहेत त्याची, म्हणजे वर्थ आहेत. ते घेतला आणि मी घरी आले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि असे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते. बाय.